शिर्डीमध्ये आता टोकन पद्धतीनं मोफत भोजन मिळणार आहे। याआधी भाविकांना भोजनासाठी थेट प्रवेश दिला जात होता, मात्र आता टोकन पद्धतीनं भाविकांना भोजन दिलं जाईल। मोफत भोजनाबाबत साई संस्थाननं हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। या व्यतिरिक्त शिर्डीतली वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या अनुषंगानं साई संस्थाननंही काही उपाययोजना केलेल्या आहेत आणि उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे। शिर्डीमध्ये झालेल्या दुहेरी हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर साई संस्थाननं हा निर्णय घेतला आहे। शिर्डीमध्ये टोकन पद्धतीनं आता मोफत भोजन दिलं जाणार आहे आणि उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। मोफत भोजनाबाबत साई संस्थाननं हा महत्त्वाचा निर्णय आता घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।